कवठे गावामध्ये काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची यात्रा चैत्र कृष्ण पंचमीला भरते। याची सुरुवात नवीन वर्ष गुढीपाडव्याला चालू होतं। गुढीपाडव्यापासून आम्ही बगाडासाठी लागणारे जे साहित्य असेल, खांबासाठी, वाघासाठी कळक तोडून आम्ही नवीन वर्षात आणतो। पाडव्या दिवशी शिराचं कळक। आणि हा गाडा आता आम्हाला कुणालाच सांगता येणार नाही, बऱ्याच वर्षापासूनची ही परंपरा आम्ही गावानं एक श्रद्धा भक्ती एकीचं प्रतीक हे आमचं गावचं बगाड आहे। ह्या बगाडासाठी आमच्या गावात एकूण 13 भावके आहेत, पण 8 भावक्याकडे बैल असल्यामुळं दरवर्षी एका भावकीला हा मान मिळतो। बगाड इथं कवठ्यातनं विठ्ठलवाडीत पोच करायचा आणि वड्यातनं त्यांनी कवठ्यात पोच करायचा आणि बाकीच्या भावक्यात तर दरवर्षी असं रोटेशन बदलत पुढे जात असतं। या बगाडात भावकी आमचं भावकीला खुता मानतात। या वर्षीचा गाडा पोचवायचा मान कृष्णराव डेरे पाटील भावकीला होता। त्यांनी जिथं आणलं आणि वड्यातनं ते पोच करणं अतिशय चांगल्या पद्धतीने सकाळपासून बगाडाचं हे चालू आहे। आता बगाडा जोडणार आणि पहिला खुता चालू होतोय शंकरराव पोळ पाटील भावकेचा। कवठे गावच्या यात्रेनिमित्त आज बगाडाचा मान हा सालाबाद प्रमाणे म्हणजे बगाड्या होण्याचा मान बगाडाच्या आदल्या दिवशी आमचा रात्री 12 वाजता कौल लागतो। आणि यावेळी नारायण पोळ पाटलांच्या भावकीतले मारुतराव पोळ यांच्या नातवाला राहुल पोळ यांना मिळालेला आहे। एकूण 15 जण बसले होते, त्यापैकी राहुल पोळचा नंबर यावेळी त्याच्या नवसासाठी त्याचा लागलेला आहे। त्याचबरोबर हे संपूर्ण 12 बोलुते मराठा समाज सगळ्यांचा एकीचा खेळ आहे आणि हे सगळ्यांना समान वागणूक असते। यात कुणाचा मान असा काही नाही, सगळी मिळून एकीनं गोर गरीब श्रीमंत सगळी मिळून जातीचा इथं काही संबंध नसतो आणि या ठिकाणी जातीला मूठ माती दिली जाते। इथं सगळं म्हणजे विषय बोलायचं झालं तर बगाड करायचा मान हा सुतार कंपनीचा आहे। त्याचबरोबर तोरण्यांचा मान हा आमच्याकडे रामुशी नाईक समाजाचा आहे। ते तोरण्या धरायला त्यांना मान असतो। अशा पद्धतीने सगळ्या समाजाला ज्याचं त्याला काम असतं। छबिन्याला सुद्धा चर्मकार समाज यांना टेंब्याचा मान आहे। अशा पद्धतीने सगळं गाव एकोप्यानं कुठलाही कुणाचाही इथं भांडण तांडण कधी होत नाही, झालं तरी इथलं कुठलंही गृहीत धरलं जात नाही। हा आमचा एकोप्याचा गावाचा फार मोठा इतिहास आहे आणि बगाडामुळेच गाव एक राहतंय अशी आमच्या गावची परंपरा आजपर्यंत चालत आली। हजारो शेकडो वर्षाची परंपरा आहे। इथून पुढेही या तरुण वर्ग आमच्यातला सगळा एकजुटीने काम करत असतो। पाडव्यापासून गेले 25-20 दिवस बगाड तयार करण्याचं संपूर्ण गाव ज्याला लागणारे ज्यांचा मान आहे, गुरव समाजाचं देवाची पूजा करायचा मान आहे, ते त्यांचं काम करत असतात। त्यामुळे सर्व जाती धर्माला धरून चालणार हे आमचं गावचं बगाड आहे आणि हे कवठे गावचं एक ऐतिहासिक महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेलं अशी एक आमची यात्रा भरली जाते। आता आपण कवठे येथे आहे, तर या बगाडाविषयी आणि या बगाडाला लागणारे बैल याविषयी जरा आम्हाला माहिती सांगा। नमस्कार, माझं नाव सौरभ पाटील। ही आमचं जे बगाड आहे ही आमची प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे। हा भैरोबाचा रथ आहे आणि या रथाची प्रथा ही पिढ्यानपिढ्या आमच्या आजा पंजाच्या पण आधीपासून खूप आधीपासून ही प्रथा चालत आलेली आहे। आणि ह्या प्रथा हा पूर्णपणे हा गाडा हा लाकडापासून म्हणजे बाबुळाच्या लाकडापासून पूर्ण गाडा बनवला जातो। कुठेही तुम्हाला लोखंडाचा वापर या गाड्यात दिसणार नाही। हा गाडा उभ्या करण्यासाठी आम्हाला 1 महिना पूर्णपणे गावाला झटावं लागतं यासाठी। त्यानंतर चैत्र कृष्ण पंचमीला आमची यात्रा असते। गुढीपाडव्या दिवशी आमची गावाची एक महत्त्वाची मीटिंग बसते बगाडा संदर्भात। त्याच्यानंतर एक दुसरी मीटिंग असते हनुमान जयंतीला। हनुमान जयंतीच्या मीटिंगमध्ये सगळं याद्या वाटपाची मीटिंग असते। तिथं सगळे खुते कुणाचं कुठं कुठं कशा अशा पद्धतीनं नियोजन केलं जातं। हा जो रथ आहे हा मनापासून प्रत्येक आमच्या गावातल्या प्रत्येकाचं पूर्ण माणूस श्रद्धेनं इथं झटत असतो। ही जे तुम्हाला आता आसपासची खिलार बैल दिसत आहेत ही फक्त कवठ्यात तुम्हाला 1 नंबर म्हणजे अख्ख्या वाई तालुक्यात असेल, बावधन, सुरूर, पांडे, पुलेनगर या गावात 4-5 गावात बगाड आहे। तिथं तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची अशी खिलार बैल बघायला भेटतील। ही जी बैल आहेत ते आम्ही शोधून चांगली बैल मोठ्या मापाची आम्ही आणत असतो खास बगाडासाठी। ही बैल
तुम्ही म्हणाल तर लाख लाख 2-2, 3-3 लाखाची बैल, त्याच्यापेक्षा जास्त किमतीची बैल इथं आलेली आहेत. आणि अशा पद्धतीने आमचा हा रथ आज चैत्रकृष्ण पंचमीला गावातून, कवठे गावातून विठ्ठलवाडी मुकाईच्या मंदिरापाशी येतो. एक साधारणतः सकाळी 11 वाजता, 10-11 वाजता गाडा इथं पोहोचतो. त्याच्यानंतर 12 नंतर बगाड्याला टांगलं जातं. टांगल्यानंतर आमच्या गावात खुताय पद्धत आहे बैलांची. त्या पद्धतीनं प्रत्येक भावकीला मान दिला जातो. त्या प्रत्येक भावकीला मान देत त्याचे खुट्याप्रमाणे बैल आम्ही झुपत गाडा हा गावाच्या दिशेने नेत असतो. अशा पद्धतीनं आमचा गाडा हा साधारणतः 4-5च्या दरम्यान गावाकडे पोचतो. त्याच्यानंतर बगाड्याला सोडून मंदिरात जाऊन दर्शन करून त्यानंतर छबिना होऊन आमची यात्रेची दुसऱ्या दिवशी कुस्त्या असतील, मनोरंजनाचे कार्यक्रम असतील, ते झाल्यानंतर आमचा ही यात्रा संपन्न होते. काशीनाथाचे चांगले बोला. कार्यक्रमाकरता ज्यांनी आपल्याला या ठिकाणी घोडे उपलब्ध करून दिले त्या गाडीचे माजी सरपंच संतोषजी पुतासाहेब यांचं आम्ही या ठिकाणी कवठे ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. गाड्यावर आवाज येतो का? गाड्यावर राजू दादा, गाड्यावर आवाज येतो का? आवाज येतो का? गाड्यावर आवाज आवाज येतो का? गाड्यावर भाऊसाहेब इकडून चला 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 पावसाळ्यात पावलं